महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. अवैध स्पिरिट वाहतूक प्रकरण उघडकीस. 8,65,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांची दमदार कामगिरी. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अवैधरित्या स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक केली असून तब्बल 8,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाला मोठा आळा बसणार असल्याचे मानले जात आहे. दिनांक 26 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की शिरपूर येथून कहटूळ मार्गे धडगावकडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेलो वाहनातून दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या स्पिरिटची अवैध वाहतूक होणार आहे. सदर माहितीची खातरजमा करून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहाडा शहरातील मामाचे मोहिदा चौफुली परिसरात सापळा रचला. काही वेळात संशयित बोलेरो वाहन MH04 ES 9651 येताना दिसताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. तपासणी दरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात स्पिरिट आढळून आले. पोलिसांनी वाहनातून तब्बल 550 लिटर स्पिरिट जप्त केले असून वाहनासह एकूण 8,65,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी वाहनातील वसंत कुशाल पावरा वय 26 राहणार बिलगाव पोस्ट चिखली तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार यास अटक करण्यात आली आहे. त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेप्रकरणी शहाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 342/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अ.इ. 88 व 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. अवैध दारू व्यवसायाविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी अधोरेखित केले. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहाडा.